प्री करंडकच्या फायनल मध्ये पोहोचेल। यानंतर अजूनही 3 फायनल मॅच इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतील। सेमी फायनल मैदानावरती एका बाजूला संदीप भाऊ कापसे स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वराज, ह्या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे आता हे सेमी फायनलची मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळेल। पिंपरी करंडकचा हा शेवटचा महाअंतिम दिवस, अर्थात पिंपरी करंडकचा महाविजेता कोण, काही तासांमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तुमच्या समोर येणार आहे। आणि यानंतर जशी मॅच सुरू होईल मी अगदी थोडासा थांबतो, तुम्ही अजिबात कुठे जाऊ नका, पाहत रहा पिंपरी करंडकचा एक बहारदार असा सोहळा। आणि यानंतर ऐकत रहा पुन्हा एकदा आमचे वरिष्ठ समालोचक नरेश ढोमी सरांना। थँक्यू। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत। आपण बघतोय पिंपरी करंडक चालू झालं सर। प्रचंड आवाज, सेमीफायनलचा दुसरा सामना मैदानामध्ये। तर लगेचच नवीन बॉल टाकायचा आहे का? आला बॉल। उजव्या हाताने उर्दू विकेट निहाल तुसामत गोलंदाजी मार्कवरती सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। स्वराज 11 काळेवाडी विरुद्ध संदीप भाऊ कापसे 11 इथे आपण बघतोय ही मॅच। ओहो हो इथे कॅच आणि फलंदाज बाद। पहिला धक्का स्वराज 11 काळेवाडी संघाला। पहिला फलंदाज इथे बाद होतोय स्वराज 11 काळेवाडी संघाचा। ग्रँड फिनाली थोड्याच वेळामध्ये संपन्न होणार आहे। दुसरा सेमीफायनलचा सामना आपण खुल्या गटातला इथे बघतोय आणि यानंतर सुरू होणार आहे फायनलचा धमाका। फायनलचा ट्रिपल धमाका आहे आज। महिला विभागाची फायनल, 40+ विभागाची फायनल आणि खुल्या गटातली फायनल, 3 फायनल आपण ओळीने बघणार आहोत आज। ट्रिपल बंपर धमाका प्रेक्षकांसाठी, मेजवानी पाठोपाठ मेजवानी। ओ हो दुसरा फलंदाज देखील बाद। निहाल तुसामड इथे धमाक्या पाठोपाठ धमाके करतोय। महाराष्ट्र अंडर 23 संघाचा खेळाडू आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळला, त्याच्या अगोदर महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळला कोल्हापूर टस्कर विभागा संघाकडून आणि जबरदस्त परफॉर्मन्स तिथे देखील त्याने दाखवला आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या अंडर 23 संघामध्ये त्याची निवड झाली। यावर्षी देखील आताच MCA कॉर्पोरेट शील्ड स्पर्धा संपन्न झाली, तिथे देखील आपण निहाल तुसामदला बघितलं।
वन डे खेळताना आता तो टेनिस क्रिकेटमध्ये इथे मैदानामध्ये हाहाकार माजवतोय, धुमाकूळ घालतोय. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना त्याने केले बाद. असे गुणवान खेळाडू आपल्या परिसरामध्ये आहेत आणि आदरणीय लोकनेते कार्यक्षम नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे यांचा हाच प्रयत्न आहे की अशा खेळाडूंना या मैदानावरती खेळल्यानंतर निश्चित मोठं व्यासपीठ मिळावं. त्यांनी देखील मोठी झेप घ्यावी आणि त्यांच्यासाठी काय करायचं लागेल ते आपण करायची तयारी ठेवू. खाली राहिलेला चेंडू खेळलाय, 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. धावफलकावरती मात्र 3 धावा, 2 बाद 3 या नाजूक अवस्थेमध्ये स्वराज्य 11 काळेवाडी. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू होणार आहे. उंच उंच आणि झेल मात्र इथे सुटलेला आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज धनंजय बिनताडे, अष्टपैलू खेळाडू, महाराष्ट्रातील सर्वोत्तम अष्टपैलूंच्या पंक्तीमध्ये अभिमानानं मिरवणारा हा खेळाडू आहे धनंजय बिनताडे. ॲज अ बॅट ॲज अ बॉल सातत्यानं जबरदस्त परफॉर्मन्स राहिला धनंजयचा. डावखुरे हाताचा फलंदाज ओम, मागच्या सामन्यामध्ये ओमची फलंदाजी आपण पाहिली होती. ॲज अ बॅट ॲज अ बॉल अष्टपैलू कामगिरी करत मॅन ऑफ द मॅच किताब ओमनं पटकावला होता. ओमचा हा फटका, वाह काय गुणवत्ता या खेळाडूकडे. मात्र झेल तिथे सुटतोय, लागोपाठचे 2 कॅच ड्रॉप होत आहेत. परमेश्वराचं वरदान त्याला प्राप्त आहे. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. ओमला सोडून देणं हे निश्चित प्रकारे कठीण ठरू शकतं, कारण या फलंदाजामध्ये गुणवत्ता आहे. मागच्या मॅचमध्ये 23 धावा आणि बरोबरीनं 2 विकेट सुद्धा त्याने काढल्या होत्या. तर तोच ओम नॉन स्ट्राईक एंडला आहे. धनंजय बिनताडे लोअर फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय, तिकडे 1 धाव प्राप्त होऊ शकते. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्या, त्यामध्ये 2 कॅच सुटलेले आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं असंख्य मान्यवर इथे उपस्थित आहेत. पवना बँकेचे संचालक सन्मान्य शिवाजी शेठ वाघेरे उपस्थित होत आहेत. आपलं नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य सुभाषजी वाघेरे, सन्मान्य विलासजी वाघेरे या अतिथींचं आगमन मनापासून स्वागत. यास ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. मात्र कॅच होणार आहे, आता कॅच होणार आहे आणि बाद होतोय ओम. धनंजय बिनताडेला मिळाले यश. थँक्यू डीजे. असंख्य मान्यवर इथे उपस्थित आहे. सन्मान्य शांतारामजी वाघेरे, सन्मान्य तानाजी शेठ वाघेरे, सन्मान्य संजयराव गायके, सन्मान्य नंदकुमारजी बलकवडे उद्योजक, आपलं मनापासून स्वागत. कुणालजी सातव, अक्षयभाऊ नाणेकर, सोनू भैया कदम, विशाल भाऊ कापसे, प्रवीणजी वचकल, नारायणजी वाघेरे, नाईक सर, आदरणीय बाळासाहेब पाटील, आदरणीय रुपेशजी वाघेरे, हरीश भाऊ वाघेरे, रंजनाताई जाधव, शरदराव कोतकर, सचिनराव गव्हाणे, मयूरजी वाघेरे या सर्व अतिथींचं मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत आहे. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक लोकांचं योगदान लाभलेलं आहे. ज्यावेळेस काल पाऊस पडल्यानंतर आमचे कार्यकर्ते इथे पाणी काढून देण्यासाठी मेहनत घेत होते. सगळ्यांनी बाह्या सरसावून अगदी रात्रीचा दिवस करून इथे काम केलं आणि आज सकाळी 9 वाजता मैदान खेळायला तयार केलं.
संदीप भाऊ वाघेरे स्वतः जातीनं रात्री 2 वाजेपर्यंत या मैदानामध्ये उपस्थित होते. महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लावून त्यांनी मैदान व्यवस्थित करण्याचे प्रयत्न केले आणि म्हणून आजचा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. संदीप भाऊ नाणेकर, राजाभाऊ वाघेरे यांच्या बरोबरीनंच अमोल भाऊ सोनकांबळे, महेशजी बडद, हरेश रवी, शैलू, सचिन डोंगरे, विजय बोत्रे, गौरव सारथी काळे, ही सगळी मंडळी काम करताना बघायला मिळाली होती आणि त्यामुळंच आज आपण हा गोड दिवस बघू शकतो. याचसाठी केला होता अट्टहास, आजचा दिवस गोड व्हावा. आज निश्चिते पावलं विसावा, फुंटलिया धावा तृष्णेची कौतुक वाटे झालिया वेचावे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे. कालचे श्रम होते, मागच्या 8 दिवसांमध्ये केलेले प्रयत्न होते, त्याच्या अगोदर मॅनेजमेंट करण्यामध्ये, मैदान बनवण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं कष्ट होतं आणि आज तो सोनेरी दिवस उगवलेला आहे ज्यासाठी आपण प्रयत्न केले होते. आज समाधानाची झोप सगळ्यांना मिळणार आहे कारण कष्टाचं चीज झालेलं आहे. संदीप भाऊंचं मोठं कार्य आणि त्याला आपल्या सगळ्यांची मिळते साथ. पिंपरी करंडकचा हा सोहळा, याची देही याची डोळा इथे रंगतोय. सन्माननीय जयवंतजी रोकडे सरांचं आगमन होते. आपलंही मनपूर्वक स्वागत विनंती करतो. अतिथी कक्षामध्ये या. धावफलकावरती बघायचे 2 षटकं केव्हा संपलेली, मात्र 7 धावा. फलंदाज बाद झाले 3. गोलंदाज रोहन खरात. खर तर गरीब कुटुंबामध्ये क्रिकेटची भरपूर श्रीमंती देऊन परमेश्वरानं त्याला पृथ्वीवर पाठवलेलं आहे. दिस मॅन रोहन खरात. सन्माननीय अमोलजी उंडे यांचं आगमन, आपलंही मनपूर्वक स्वागत. क्रिकेटची श्रीमंती काय आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे, अनेक वेळा आम्ही पाहिले. महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या पिंपरी चिंचवडचा हा खेळाडू खेळतो. वय कमी असेल मात्र भल्यांना आपल्या बोटावरती नाचवतो. आज देखील त्याची तीच किमयागार आहे तो, अर्थातच रोहन खरात. पहा कसा नाचवतोय, बोटांवरती नाचवतोय आपल्या फलंदाजांना. धावफलकावरती 9 धावा. उजवाईच्या बाहेर आहे. इथे चांगला चेंडू आहे, निर्धाव. बघत राहिला फलंदाज, सोडून दिला. मात्र इथे DRS कॉल होतो. यस, बॅटर्स कॉल ऑल्सो. चला चेक केला जाईल स्क्रीनवरती. हा चेंडू अक्षय देव सर तिथे आहेत आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. रोहन खरातचा हा चेंडू होता. पिंपरी करंडकचा जोश जल्लोष आज आपल्या मैदानामध्ये बघायला मिळतो. यानंतर फक्त 3 फायनल्स आहेत, वेगवेगळ्या विभागातील फायनल्स आहेत. 92 संघ एका स्पर्धेमध्ये सहभागी होतात. हा महाराष्ट्रातला विक्रम आहे. बेस्ट बॉलरसाठी अमोलजी सोनकांबळे यांच्याकडून पुमा शूज आहेत आणि ब्रँडेड पुमा ऑल्सो ब्रँडेड. आणि बेस्ट बॅटरसाठी राजेश सोरटे सर आणि फेअर डिलिव्हरी. ऑल इंडिया आयकॉन राजेश सोरटे सर. प्रवीण भाऊ पोपळकर आणि राजेश सोरटे यांच्याकडून बॅट आहे. आर्य स्पोर्ट्स ब्रँडेड बॅट आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी बक्षीस आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी पुमा शूज आनंद अमोल सोनकांबळे यांच्याकडून आहे. भरपूर बक्षीस आहेत आणि पाहायचे आता ही बक्षिसं कोण पटकावणार आहे. तो क्षण अगदी आपल्या पुढ्यात आहे. थोडा वेळ प्रतीक्षा करायची, मात्र 1-2 तास आणि निकाल स्पष्ट येणार आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षिते खाली. ओ काय घडतंय तिथे. कॉम्बिनेशन मध्ये कॅच आणि फलंदाज होणार आहे बाद. बरेच कॅच झाले आज कॉम्बिनेशन मध्ये. रोहन खरातला असं तुम्ही आडव्या हाताने घेऊ शकत नाही. टप्पा पडल्यानंतर त्याचा चेंडू नागाचा फणा काढतो आणि मग त्यावेळेस तुम्ही फटका खेळता अक्रॉस द बॅट, तो वरची कड घेतो, आपापण वर हवेत जातो. तेच बघायला मिळाले इथे. आणि कॉम्बिनेशन मधला कॅच आहे. खरं तर कॉम्बिनेशनच्या कॅच मधली गंमत अशी आहे का भरपूर प्रयत्न जो पहिला स्पर्श करतो ना त्याने केलेले असतात. त्याने चेंडू कव्हर केलेला असतो, चेंडू खाली आलेला असतो, नजर ठेवलेली असते आणि त्याच्या हातातून ज्यावेळेस चेंडू उडतो ना अलगद दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो. पण कुठेही रेकॉर्डमध्ये ज्याने पहिल्यांदा प्रयत्न केले ना त्याचं नाव येत नाही.
रेकॉर्ड मध्ये फक्त ज्याने कॅच कंप्लीट केलाय कॅच त्याचं नाव, बॉलर कोण असेल त्याचं नाव. ज्याने या कॉम्बिनेशन कॅच मध्ये महत्वाची भूमिका बजावलेली असते तो कुठेही नसतो रेकॉर्ड मध्ये. प्रेक्षकांची गर्दी, आमचे छोटे छोटे प्रेक्षक सुद्धा यस अक्रॉस द बॅट फटका खेळलेला आहे. राहिल पवणेश्वरच्या मैदानावरती लांबच लांब षटकार ठोकणारा फलंदाज आहे राहिल. आज बघायचंय नव महाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानावरती किती लांब ठोकतोय. आणि थोड्याच वेळामध्ये भारताची अंडर 19 संघाची खेळाडू ईश्वरी अवसरे यांचं आगमन इथे होणार आहे. भारतीय संघातील अंडर 19 संघातील खेळाडू ईश्वरी अवसरे यांचं थोड्याच वेळामध्ये इथे आगमन होणार आहे. ईश्वरीचं स्वागत करण्यासाठी आपण सगळेजण तयार राहू. लॉफ्ट केला चेंडूला, लॉंग ऑनच्या मध्ये 4 रन. गॅप होता मोठा, वेग होता चेंडूला. इथे मिळत आहेत 4 धावा आणि चौकारा बरोबर धावफलक पुढे पोहोचेल 16 धावा. संदीप बाळकृष्ण वाघेरे, कार्यक्षम नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा सनसनीत चौकार. 17 धावा, 17 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. स्क्वेअर लेगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक. हो काय थ्रो आहे इथे पाहायचं आहे. एसटी उद्ध्वस्त केली जाते. विच मॅन देर? रोहन खरात. ही गुणवत्ता आहे. मोठं क्रिकेट, मोठ्या लेवलचा कॉन्फिडन्स तुम्हाला एवढा जोरात थ्रो टाकायला प्रवृत्त करतो. रोहन खरातचा खतरनाक थ्रो आहे आणि तुम्ही बघता काय कलेक्शन आहे. एसटी उद्ध्वस्त आहे आणि बोट आकाशाकडे आहे. फलंदाज बाद. वंडरफुल रनआउट. विलक्षण विद्युल्लतेचा वेग होता त्याच्या हातामध्ये, त्याच्या शरीरामध्ये. विलक्षण वेगाने आला, विजय सारखा आला आणि विजय सारखाच थ्रो टाकला. फलंदाज बाद. हे पहा इथे आपण पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी खुर्च्यांसाठी टेम्पो बाहेर आलेला आहे आणि तिथे सगळ्यांच्या गाड्या गेटमध्ये, जेवढ्या गाड्या प्रेक्षकांनी गेटमध्ये लावल्या त्यांनी सगळ्यांनी जाण काढून घ्या बरं. टेम्पोला यायला जागा नाहीये गेटमध्ये. ज्यांच्या गाड्या आहेत मंदिरासमोरच्या गेटमध्ये पहिल्या बाजूला घ्या बरं. 17 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकामध्ये पाठोपाठ विकेट पडतायत इथे. अमित तांबे. चांगला चेंडू आहे. 2 स्पिनर्स घेऊन आलेले आहेत अमित तांबे आणि रोहन खरात. सुधीर साबळे सारखा एक वेगवान गोलंदाज या संघाकडे आहे. धनंजय भिंताडे, निहाल तुसामत. अगदी बॉलिंग युनिट तगडं आहे. तगडं बॉलिंग युनिट बरोबर धावाची संधी असू शकते. इथे मात्र पहिल्या प्रयत्नात चेंडू हातात नाही. तुषार रणदिवे यांना आपण बघतोय मिडॉनला क्षेत्ररक्षण करताना. षटक संपणार आहे आणि इथे बरोबर 4 षटकांचा खेळ संपला. 18 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक बॅटिंग पॉवर प्लेच आहे. 3 क्षेत्ररक्षक फक्त मैदानामध्ये आहे आणि बबलू पाटील सरांना देखील आपण या मैदानामध्ये बघताय. गेल्या वर्षी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये बबलू पाटीलनं काय धमाके केले. सर्वाधिक स्ट्राइक रेट 251च्या स्ट्राइक रेटने धावा त्याने तिथे काढल्या. 106 धावा काढताना सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि यावर्षी मला वाटते 11 लाख रुपये त्यांच्यावरती ऑक्शनला बोली लागलेली आहे. ISPL मध्ये पुण्यातून सर्वाधिक रक्कम घेणारा खेळाडू कोण असेल तर बबलू पाटील आहे. आज बबलू पाटीलला आपण मैदानामध्ये बघू शकतो. महाराष्ट्र पोलीस दलातला कर्तबगार अधिकारी आहे. मात्र जितकं त्याचं व्यक्तिमत्व देखणं आहे, खेळ त्याच्यापेक्षाही जास्त देखणं आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकतो बबलू पाटील यांना. ISPL मध्ये यावर्षी सुद्धा मोठी, गेल्या वर्षी 3 लाख रुपये मिळाले होते, यावर्षी 11 लाख रुपये मिळालेत.
स्क्रीनवरती बघा बबलू पाटील काय खेळाडू आहे. सेवा, समर्पण, उत्तरदायित्व, निष्ठा या खेळाडूमध्ये ओतप्रोत भरलेली आहे आणि अशा सुपरस्टार्सला आज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. 18 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपला. तुषार रणदिवे चेंडू बाहेर पडतोय बॅट मधून. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फलक पुढे पोहोचणार आहे तो 20 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20. 20 लॉस ऑफ 5. स्वराज्य काळेवाडी या संघाचा खेळ दमदार होता या स्पर्धेमध्ये. स्वराज्य काळेवाडी संघानं अक्षरशः चकित केलं सगळ्यांना. तोंडात बोटं घालायला लावले. क्रिकेट पंडितांना खोटं ठरवलं आणि सेमीफायनल मध्ये ते दाखल झाले. जायंट किलर, सुपर जायंट किलर. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळलाय जमिनीच्या समांतर. लॉंग ऑन कडे चेंडूचे 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धाव फलक पुढे पोहोचेल. 25 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्क्वेअर लेगला चेंडू आहे. शरद पारगे चेंडू अडवेल. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धाव फलकावर थोडा कमी करा, मी जवळ पकड. स्लो खोलवर टप्प्याचा चेंडू लेग बिफोर विकेटचा शिकार. फलंदाज बाद. रेफरल कॉल असेल DRS. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पेंडिंग आहे आणि स्क्रीनवरती आपण बघू शकतो ही दृश्य. लगेच स्क्रीनवरती टाकला जाईल आणि फलंदाज आहे बाद. अगदी मधल्या स्टंपच्या समोर फलंदाज आहे आणि इथे पंचांचा निर्णय कायम राहील. अजून एक फलंदाज बाद होईल. धाव फलकावरती धावा 21 आहेत. 21. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण इथे बघतोय. निर्धाव चेंडू असेल. 5वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. काय गोलंदाजी केली तुषार रणदिवेनं या सामन्यामध्ये. 3 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. चांगला फटका मिडॉनला. क्षेत्ररक्षक धावाची संधी असू शकते आणि गमावलेली आहे. फलंदाज क्रीज मध्ये पोहोचतोय. पहिल्या प्रयत्नात अपयश मिळालं आणि तेवढा वेळ पुरेसा होता फलंदाजाला क्रीज मध्ये पोहोचण्यासाठी. धाव फलकावरती 22. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रेक्षकांचा गलका तिथे बघायला मिळतो. एक्सपर्ट क्राऊड का जोश खरोश आज या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. प्रचंड गर्दी आणि गर्दीचा महापूर ओसंडून वाहताना आपण बघतोय. निमित्त आहे पिंपरी करंडक 2024 पर्व 5वे. कार्यक्षम, कार्यकुशल, कार्यतत्पर नगरसेवक संदीप भाऊ बाळकृष्ण वाघेरे यांच्या
मनातली स्पर्धा, यांच्या संकल्पनेतली स्पर्धा आहे. आणि काल त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक मंत्र दिला, अपग्रेड व्हा. स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर सगळ्यांनी अपग्रेड व्हा, बदल करा, स्वतःला सिद्ध करा. 2 धावा इथे प्राप्त होतील. यस, षटकार. 6 धावा इथे प्राप्त होणार आहे. षटकार प्राप्त होतोय 6 धावांबरोबर. तांबडी चांबडी चमकते उन्हात. अठ्ठावीस धावा 6 गड्याच्या मोबदल्यात 6वा आणि शेवटचं षटक. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. 2 धावा इथून प्राप्त होणारे. वाईड चेंडू आहे, त्याबरोबरच अधिक 1 धाव बाईच्या माध्यमातून मिळेल. रोहन खरातचं हे दुसरं षटक. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलेला आहे. एक गंमत बघायला मिळाली, जवळपास 4200 बॉल टाकल्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहला काल षटकार मारला. चार 4200 बॉल कोणीच जसप्रीत बुमराहला षटकार मारू शकला नव्हता, मात्र 21 वर्षाच्या खेळाडूने मारला. आणि विशेष म्हणजे तो खेळाडू ट्रेंडिंग मध्ये होता. इथे पाहायचंय 2 धावा. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. 32 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता सन्मान्य जयवंतराव रोकडे साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. 32 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. हॅलो 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 हॅलो. Hello, check, test, check, check, hello, check, check, hello, check, hello, check, check, hello, check, 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 हॅलो हॅलो हॅलो. फायनल भगिनी विभागातली फायनल आपण इथे बघणार आहोत. इंद्रोज विरुद्ध पुणेरी फलटण. बोथ ऑफ कॅप्टन कम अप प्लीज ऑन द टॉस. चंद्रोज अकॅडमी विरुद्ध पुणेरी फलटण. फायनल मॅच महिला विभागातली होते आणि फायनल मॅचचा नाणेफेकीचा कौल मंचावरती संपन्न होणार आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती, आपण या. तिथे मान्यवर अतिथी उपस्थित आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता सन्माननीय जयवंत रोकडे साहेब यांच्या शुभ हस्ते महिला विभागाच्या फायनलचा टॉस इथे होणार आहे. चंद्रोज अकॅडमी आणि पुणेरी पलटण. कॅप्टन कम अप प्लीज ऑन द स्टेज. सन्माननीय संदेशजी गोलांडे, सन्माननीय जयवंतजी शिंदे, सन्माननीय अशोकराव नाणेकर अतिथींचं आगमन होते. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
हॅलो, नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार आहे. जबरदस्त फायनल. काय दिवस होता ज्यावेळेस आपल्या भगिनी मैदानामध्ये खेळत होत्या. 8 संघांचा सहभाग होता आणि इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर आम्ही त्या दिवशी बघितलं. त्यांचे फटके, त्यातली सहजता, त्यांचं क्षेत्ररक्षण, त्यांची गोलंदाजी, सगळं काही मनमोहक होतं. प्रेक्षक 12:30 वाजेपर्यंत कुणी हटला नाही आणि आज फायनल आपण बघणार आहोत. याचबरोबर सौभाग्यवती रंजनाताई जाधव या देखील इथे मंचावर उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण देखील टॉस प्रसंगी उपस्थित राहा. 1 मिनिट थांबा. रंजनाताई जाधव यांना विनंती, आपण देखील या टॉस प्रसंगी. महिला विभागाची फायनल आहे जिथे चंद्रोस अकॅडमी आणि पुणेरी पलटण या 2 तगड्या संघांमध्ये महायुद्ध खेळलं जाणार आहे. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होतोय. काय परफॉर्मन्स राहिला होता, काय चुरस राहिली होती. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेले सामने आपण पाहिले. जे संघ पराभूत झाले ते असे सहज झाले नाहीत. शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगले होते आणि त्यामुळं संघर्षाच्या आगीतून तावून सुलाखून हे 2 संघ बाहेर पडलेले आहेत. आज या 2 तगड्या संघांमध्ये महिला विभागाची फायनल यानंतर होणार आहे. तर चालू या मैदानामध्ये जिथे सेमीफायनल सुरू आहे. 34 धावांचा पाठलाग आणि राहुल बोंबे सरांचं समालोचन. या ठिकाणी जर 9 चेंडू मध्ये सामना संपवला तर जीतू सिंग यांच्याकडून 1,500 रुपयाचं बक्षीस आहे. पुणेरी पलटण ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच संपल्यानंतर लगेच तयार राहा, वेळ दौडू नका. थँक्यू. पिंपरी करंडक आणि सेमीफायनल नंबर 2 इथे तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अर्थात फायनलचं तिकीट कोणाला. ओपन गटामध्ये हा सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक उंच पुरा तगडा शॉट म्हणावा लागेल, पण तिथे डिक्लेअर स्वरूपात फक्त 2 धावा येणार आहेत. धावफलक आपण पाहतोय. 4 धावा धावफलकामध्ये आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय अगदी टीम मैदानाच्या आतमध्ये असणार आहे स्वराज 11 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं संदीप भाऊ कापसे 11. हो, याबरोबर पहा कॅप शोधलाय. तिथे फिल्डर खूप दूरवरती असेल. अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. 2 धावा इथे येणार आहेत आणि स्कोर कार्डला पुढे एकदा पुढे घेऊन जाणार आहेत. धावफलकावरती आपण पाहतोय पहिलं षटक सुरू आहे. संदीप भाऊ कापसे स्पोर्ट फाउंडेशन संघाकडनं आपण पाहिलंय शेरू लोहार आणि दुसऱ्या बाजूला शरद पारगे हे 2 फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. 6 धावा धावफलकामध्ये. तर यानंतर महिला संघांमध्ये इथे मात्र तुम्हाला फायनल पाहायला मिळेल. लेडीज मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळेल. महिलांचे 2 संघ इथे उपस्थित आहेत. हो हो हो, व्हॉट स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक. जबरदस्त फटका आपण पाहिलाय. आउटफील्ड खूप वेगवान बॉल पोहोचतोय. बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील इथे 4. 4 रन चौकार. चार धावा इथे येणार आहेत. अगदी शेरू लोहार, राहुल लोहार आपण पाहिले. खरं तर भोसरी परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू. प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये देखील प्रचंड मागणी या खेळाडूला आहे आणि तुम्ही पाहताय खुल्या गटामध्ये इथे मात्र हात खोलून फलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल, त्याला पुढे एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये खेळले. फिल्डर तिथे असेल, चेंडूला फील्ड करेल, त्याबरोबर एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताही नसेल. धावफलकामध्ये 11 आल्यात. जिंकण्यासाठी 33 धावेंचं लक्ष इथे असेल. अजूनही 31 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावेंची गरज. हो हो, इथे आपण पाहिले थोडंसं गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, पण गती कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा गोलंदाजी इथे थोडासा भरकटतोय आणि याचा मोबदला द्यावा लागेल. धावफलक एका धावेने पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 2 रन्स इथे येत आहेत. स्कोर कार्ड मध्ये वाढ होतीये. 13 धावा, 31 बॉल शिल्लक, 20 ची गरज. ओम तयार. हो हो, सरळ बॅट न, एक सुंदर फटका. प्रॉपर टायमिंग तिथे असेल आणि बॉल पुढे एकदा बाउंड्री लाईन पार. शेरू लोहारचा ट्रेडमार्क. 4 धावा.
पाक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे तुम्ही पाहताय. खूप मोठमोठे आवाज इथे मात्र येत आहेत. गॅलरीज अगदी प्रेक्षकांनी गच्च भरलेत आणि तुम्ही पाहताय आज शेवटचा दिवस. पिंपरी करंडकचा मानकरी कोण? पिंपरी करंडकचा खऱ्या अर्थानं इथे 5व्या पर्वाचा महाविजेता कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर आज रात्रीमध्ये भेटणार आहे. सर त्या वर्षाची ही सर्वांच्या आवडीची पिंपरी करंडक ही स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षी ह्या स्पर्धेचे वेध इथे सर्वांना असतात. अगदी पंढरपूरवरनं ज्यांचं आगमन अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी झाले. डान्सिंग अंपायर DN रॉक सर हे देखील अगदी थोड्याच वेळामध्ये इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यानंतर एक दर्जेदार महिलांचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी पहिल्या दिवशी तुम्ही महिलांचे हे सामने पाहिले होते आणि आज पुन्हा एकदा ही फायनल मॅच इथे तुम्हाला पिंपरी करंडकामध्ये इथे पाहायला मिळेल. गोलंदाज इथे आपण पाहतोय षटक मैदानाच्या मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं फैजान तयार असेल. हो मोठा स्ट्रोक खेळलाय. उंची खूप आहे, डिस्टन्स कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल. हो 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 इथे झेल सुटलाय. इथे आपण पाहतो कॅच ड्रॉप होते आणि मला वाटतंय इथे शरद पारघेला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या पायानं स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारल्यासारखं आहे. कारण शरद पारघे काय करू शकतो आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिले. त्याच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे, त्याच्यामध्ये ती क्वालिटी आहे आणि तुम्ही पाहिले खुल्या गटामध्ये नेहमीच ह्या खेळाडूला देखील खूप प्रचंड मागणी असते आणि तुम्ही पाहिले पुणे आणि परिसरामध्ये नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका पिटवणारा शरद पारघे इथे तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला शेरू लोहार आहे. अगदी दोन्ही फलंदाज खूप आक्रमक आहेत. धावफलकामध्ये 18 धावा आहेत. 29 बॉल शिल्लक, 15 धावांची गरज. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा. या ठिकाणी मात्र एका धावेने ओ हो हो बॉल पोहोचतोय अगदी बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4-4. चौकार असेल 4 रन. खूप मोठे आवाज, खूप मोठा जल्लोष इथे तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू. हो हो पुढे एकदा पहा. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल. फिल्डर तिथे खूप दूरवरती बॉल जाणार आहे. बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील पुढे एकदा 4-4. चौकार 4 रन. थँक्यू. क्रिकेट आणि संगीत म्हटल्यावरती नक्कीच क्रिकेटचा दर्जा नक्कीच उंचावला जातो आणि आमची छोटी छोटी चिमुरडे मुलं आज क्रिकेटचा आनंद घेतात. सुपर संडे सुपर नाईट पिंपरी करंडक हे कॉम्बिनेशन आज तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेटमध्ये बॉल येतोय. क्षेत्ररक्षक पहा दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव इथे स्कोर कार्ड मध्ये होणार आहे. धावफलकामध्ये आपण पाहतोय एका धावेने वाढ होती. 27 धावा धावफलकामध्ये. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 26 आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलर इथे तयार असेल फैजान. कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती केली जाणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. फैजान तयार. ब्लॉक होल जबरदस्त बॉल आपण पाहिला. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण इथे आपण पाहिले नकार दिला गेला आणि खरं तर आपण पाहिले 25 बॉल इथे शिल्लक आहेत. 6 बनवायच्यात. संदीप भाऊ कापसे स्पोर्ट फाउंडेशन या टीमनं आपण पाहतो इथे ह्या मॅच वरती जवळजवळ मजबूत पकड इथे निर्माण केलेली आहे. हो हो पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळलाय. फिल्डर तिथे वाडिश लॉंग ऑनचा इथे मात्र पोहोचेल आणि याच बरोबर इथे मात्र बेल सुडवल्यात आणि फलंदाज असेल बाद. फलंदाज बाद. मोठमोठे आवाज इथे तुम्हाला पाहायला मिळतील. विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. आनंद घ्या. आणि ह्या ठिकाणी यांचं आगमन होतंय खऱ्या अर्थानं ज्यांच्या
नेतृत्वाखाली ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या प्रेरणेतून ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते 5व्या पर्वामध्ये कार्यक्षम कार्यतत्पर आणि सर्वांचेच लाडके नेते संदीप भाऊ वाघेरे यांचं आगमन मंचावरती होतंय. जोरदार टाळ्यांनी आपण भाऊंचं स्वागत करूयात. भाऊंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य भोसले सर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत.